आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ वेक्टर बघितले. टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये आपण युनिट वेक्टर पर्यंत पोहोचलो, बरोबर ना. आता आपण दोन वेक्टरवर चर्चा करणार आहे, तर दोन वेक्टरचे क्वेश्चन बनवणार आहे आणि बघू. चला, पहिला जो वेक्टर आहे त्याला आहे रिझल्टंट वेक्टर. पहिला जो वेक्टर आहे त्याला म्हटलं आता रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे, रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, दोन वेक्टरचं कॉम्बिनेशन. दोन वेक्टरचं कॉम्बिनेशन देत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिझल्टंट वेक्टर. म्हणजेच काय, कॉम्बिनेशन ऑफ टू वेक्टर. दोन वेक्टरचं जर मी कॉम्बिनेशन केलं तर त्याला काय म्हणतो मी, रिझल्टंट वेक्टर. जसं बघ, इथे म्हटलं मी 2 आहे, इथे म्हटलं मी 3 आहे, तर किती होणार टोटल, दोघांची डायरेक्शन सेम आहे तर किती होऊन जाईल 5. लॉजिक कळालं का, दोघांची डायरेक्शन सेम आहे म्हणून काय झाले 5. मी म्हटलं हे 2 आहे आणि हे 3 आहे, किती होऊन जाईल 1, पण डायरेक्शन या साईडला शिफ्ट होऊन जाईल. लॉजिक कळालं का, डायरेक्शन काय जाईल या साईडला शिफ्ट होईल. मी म्हटलं याची डायरेक्शन अशी आहे, याची डायरेक्शन अशी आहे, हे 2 आहे आणि हे 3 आहे. रिझल्टंट काय बनेल, एकच बनेल, पण याची डायरेक्शन या साईडला असेल. मॅग्निट्यूड किती 1. काय डाऊट आहे, समजलं. रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स म्हणजे काय, असं प्रत्येक वेळेस सरळ सरळ पॅरलल येईल असं नाही. सरळ सरळ पॅरलल येणार नाही म्हणजे अँगल बनवून येणार आहे. मग अँगल बनत असेल तर तिथं वेगळा कॉन्सेप्ट येते, तिथं आपण कॉम्पोनंटला तोडतो, वेक्टरला तोडतो, त्याला म्हणतो रिझल्टंट वेक्टर. ओके, जर आपल्याला व्हॅल्यू दिलेली असतील, जसं की एखादी व्हॅल्यू दिली तुम्हाला, मला वेक्टर आर काढून द्या. बघा, तिरकस मध्ये दिलाय, सपोज असं तिरकस मध्ये दिलाय. पुढचं आपण शिकणार आहे, लगेच शिकणार आहे. हा, आर थिटा दिला आणि आर रिझल्टंट आहे. यानी आर ने कोणत्या ऍक्सिस सोबत अँगल बनवलंय, एक्स सोबत, म्हणून मी काय म्हटलं आर एक्स. ठीक आहे, या आर ने कोणासोबत अँगल बनवला, वाय सोबत, म्हणून काय म्हटलं मी आर वाय. पुढच्या याच्यात आपण बोलणार आहे, तोपर्यंत आपण फक्त समजून घेऊ. मी काय म्हटलं आर एक्स जो आहे, आर एक्स जिथे तिथे तिथं काय लिहायचं कॉस थिटा, जिथे तिथे तिथे काय लिहिणार कॉस थिटा. म्हणजे इथं थिटा आहे ना, मग इथं काय लिहिणार कॉस थिटा, इथं काय लिहिणार साइन थिटा. हे लॉजिक कळालं का, कॉस थिटा कुठे लिहायचं, साइन थिटा कुठे लिहायचं, कॉस थिटा कुठे लिहिणार, जिथं थिटा बनला असेल तिथं. जसं की इथं थिटा एक सोबत म्हणून इथं काय लिहिला कॉस थिटा, इकडे काय लिहिलं साइन थिटा. मग गॅप का बरं सोडला, आ लिहायचा, आर कॉस थिटा आर साइन थिटा. कळालं का. ओके, मी जर म्हटलं मला एक काढायचं होतं, मला एक काढायचं होतं, मग मी काय म्हणणार आर वाय दिसणार आहे, काय झाला आर साइन थिटा. ठीक आहे, आर साइन थिटा. मग मला जर आर काढायचं असेल तर मला माहित झालं ना, हे काय हायपोटेन्यूस आहे, हे काय हायपोटेन्यूस आहे. मग तुम्ही कसं काढू शकतात, अंडर रूट मध्ये आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, असं करणार ना, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. बघा ना, मग आर एक्स स्क्वेअर किती, आर कॉस थिटा म्हणजे काय, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस काय आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. मग मी काय म्हटलं, काय कॉमन काढू, आर स्क्वेअर कॉमन काढायचं. मग काय म्हटलं तुम्ही, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. मग किती होऊन जाईल, 1 होऊन जाईल. म्हणजे किती होऊन जाईल, अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर इंटू 1. बाहेर आला काय झाला आर, झालं का नाही. जो मला या साईडला तो जा म्हणला, जे मी कॉम्पोनंट युज केलं तेच बनलं ना. हे कोणासाठी बनलं, 2 ऍक्सिस साठी बनलं. हे कोणासाठी बनलं 2. जर 3 ऍक्सिस असते तर मग काय म्हटलं असतं, काही नाही, जसं आहे तसंच. मग आर बरोबर काय, अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. कळालं का. आता आपण रिझल्टंट काढतोय ना, रिझल्टंट काढतो म्हणजेच काय काढतो आपण, याचा मॅग्निट्यूड काढतोय. नंतर आपण डायरेक्शनचा विचार करणार आहे. काय काढतोय फक्त आता सध्याला आपण लक्षात ठेवूया, मॅग्निट्यूड. रिझल्टंट काढतोय म्हणजे काय काढतोय मी, मॅग्निट्यूड. रिझल्टंट काढणे म्हणजे काय काढणे, मॅग्निट्यूड. पुढे पूर्ण फिजिक्स मध्ये एकच शब्द वापरणार आहे. काय काढतो आपण आता, मॅग्निट्यूड. कसं काढणार, तर असं काढावं. लॉजिक कळालं. रिझल्टंट काढायचं आपल्याला, मॅग्निट्यूड काढायचं म्हणजे काय काढता तुम्ही, रिझल्टंट काढणार. रिझल्टंट कसं काढू शकतो, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. 2 असतील तर, 3 असतील तर झेड इन्व्हॉल्व झालं. लॉजिक कळालं. सपोज आता मला काढायचं रिझल्टंट, मला काय काढायचंय रिझल्टंट. क्वेश्चन आता पुढचे सगळे रिझल्टंट काढायचे. पहिले 2 ऍक्सिसचे काढतो. आपण ट्रिपलेट पार्ट केलेत, तीन ट्रँगल शिकवलेले. फेमस पायथागोरियन ट्रँगल 45 30 60. त्याच्यामध्ये कॉम्पोनंट कसे म्हणतात, एक्स असेल हायपोटेन्यूस दिलेला असेल तर तुम्हाला दोन्ही साइड काढता येतात, किंवा दोन्ही साइड दिला असेल तर हायपोटेन्यूस काढतात बाय ट्रिक्स. आपण ते पण बनवलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा, डायरेक्ट मग आता सांगता आलं पाहिजे तुम्हाला. पहिलं उदाहरण जर मी म्हटलं, माझ्या याच्यात काय म्हणलं 3,4 म्हणजे आर एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, आर वाय ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. तर मला सांगा पटकन किती बनणार आहे, ज्यांना माहित नसेल त्यांना माहित त्यासाठी. 3 स्क्वेअर प्लस काय 4 स्क्वेअर म्हणजे किती, पहिला एक्झाम्पलच फक्त. 9 प्लस किती
16 म्हणजे किती 25 म्हणजे हार किती मिळाला मला 5. आणि असं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे 3 4 5 बरोबर की नाही. सेकंड एक्झाम्पल मी म्हंटल 1,1 तर काय म्हणे √2 रिझल्ट डायरेक्ट लिहिता येईल ना. आता मी शिकवलेलं आहे जर येत नसेल तर मग मागे जाऊन चेकआउट करू घ्या. आरची व्हॅल्यू किती जाणार मग आरची व्हॅल्यू किती जाणार आहे √2 कसं काढायचे 1 ची एक्सची व्हॅल्यू काय टाकली 1 वायची व्हॅल्यू काय टाकली 1 1 स्क्वेअर प्लस 1 1 प्लस 1 √2 लॉजिक कळालं. जर मी तिसऱ्या याच्यात मी म्हटलं 2,2 किती होणार आर 2√2. मी जर चौथा एक्झाम्पल घेतला असता 4,4 काय म्हटलं असतं तुम्ही 4√2. जर मी पाचवा एक्झाम्पल घेतला असता 7,7 काय म्हटलं असतं तुम्ही 7√2. काय डाऊट आहे. मी असं म्हटलं 6 6,8 6,8 फेमस पायथागोरन ट्रायंगल आहे म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली पाहिजे 10 शिकलोय. जर मी म्हटलं असतं √2 आणि √2 आहे √2 इंटू √2 याचा हाफ बनतो याचाच काय म्हणतो आपण हे शिकलोय ना. मी तुम्हाला हे शिकवलंय का नाही हायपोटेन्यूस असेल हे काय म्हणतं हायपोटेन्यूसच्या हाफ हायपोटेन्यूसच्या हाफ आणि √2 टाइम्स असं म्हणतो ना. हायपोटेन्यूसच्या हाफ √2 टाइम्स हे शिकवलंय का नाही ट्रिक्स मध्ये शिकवलेलं आहे. तर किती बनेल 1/√2 बनेल किती बनेल 1/√2. समजलं. किती 2 दिले असते तर कसं काढायचं कळालं. 2 जर RX आणि RY दिला असेल तर मला कसं काढायचं हे शिकले. आता आपण काय शिकणार आहे 3 दिले तर काय करायचं. जसं काय दिलं त्यांनी 1,1,1 दिले ठीक आहे 1,1,1 तर काय म्हणणार आहे 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजेच किती रे 1 + 1 + 1 म्हणजे किती √3. काय डाऊट आहे. मी सिमिलरली म्हटलं असतं 2,2,2 तर काय म्हटलं असते डायरेक्टली लिहू का 4,4 + 4 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे किती झाले 12 किती झाले 12 म्हणजे किती झाले 12 म्हणजे काय 4 × 3 4 बाहेर आला 2√3 कळाल का काय ओके 4 त्रिक 12 सॉरी 4 त्रिक 12 करताना केलं बरोबर पण 4 त्रिक 12 कळालं का. मग आता तुम्हाला कळालं आता 3,3,3 पटकन डायरेक्ट उत्तर 3√3 4,4,4 4√3 आता अजून 3 4 5 आता काय बघा एवढं तर तुमचा मेंदू चालला पाहिजे. कसा मेंदू चालला बघा. मी काय म्हटलं 3 4 जर असते तर मला माहिती मला 5 घडणार आहे बरोबर का. 3 4 असेल तर काय म्हणतो माझा 5 म्हणतो एवढं तर माहिती. आता काय झालं 5 आणि 5 5√2 बनलं पाहिजे. अरे सेम आला ना सेम आलं तर काय म्हणतो √2 टाइम्स म्हणतं. मग काय म्हणणार तुम्ही π/√2 कळालं का π/√2. मी जर म्हटलं असतं 6 8 10 किती येणार आहे 10√2 कारण की या दोघांचं काय म्हणणार या दोघांचं काय म्हणून येणार 10 म्हणत असेल तर किती म्हणेल 10√2. काय डाऊट आहे. आता अननोन दुसरे जरी दिले तर तुम्हाला रिझल्ट काढता येईल. दुसरे जरी अननोन दिले म्हणजे आता 6 8 10 च्या ऐवजी दुसरे काहीतरी दिले तरी काढता येईल. मी फक्त आपण ट्रिपलेट पाठ केलेले ट्रिपलेट मी शिकवलेले त्यानुसार विचार करा पटकन होऊन जाईल. अदरवाईज मग प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करत बसायला आपल्याला टाइम वाचवायचा आहे. पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस तीच ठेवायची. मला करायचं नाही मी करू शकत नाही का असं करू शकतो करू शकत नाही काही प्रोसेस करू शकतो ना. याला कमीत कमी 10 सेकंद तर जातील याला फक्त 2 सेकंद लागतात 8 सेकंद वाचतात माझे. सो प्रॅक्टिस ऑलवेज अशीच असली पाहिजे. थिंकिंग माइंडला जोपर्यंत आपण प्रिपेअर करणार नाही की मला हे आठवलं पाहिजे तोपर्यंत आठवणार नाही. मला बेचा पाडा जोपर्यंत म्हणत नाही ना तोपर्यंत मला बेचा पाडा आठवत नाही. रियालिटी आहे. सो जे पण क्वेश्चन सॉल्व्ह करणार जेव्हा पण मला राईट अँगल ट्रायंगल दिसणार मला ट्रिपलेट आठवलं पाहिजे प्रोसेस आठवली पाहिजे. ठीक आहे. हे झालं माझं रिझल्टंट. हे काय झालं माझं रिझल्टंट. काय डाऊट आहे. आता रिझल्टंट म्हणजेच काय काढलं आपण मॅग्निट्यूड काढलं. काय काढलं बरोबर मॅग्निट्यूड काढलं. आता याचं आपल्याला काढायचं डायरेक्शन. याचं काय काढू आपण डायरेक्शन काढायचं. ठीक आहे. मॅग्निट्यूड रिझल्टंट काढणं कारण की वेक्टर शिकतो आपण
आपण काय शिकतोय? वेक्टर शिकतोय. वेक्टर शिकत असेल तर काय मॅग्निट्यूडची पण गरज असते आणि डायरेक्शनची पण गरज असते. कळालं? मग आता आपण काय काढलं? मॅग्निट्यूड काढलं ना. आता काय काढायचं आपल्याला? डायरेक्शन काढायचं. डायरेक्शन कसं काढलं बघा. मग परतीच डायग्राम काढतो कोणती ई वाली. हा काय आर एक्स म्हणतो आणि हा काय तुमचा आर वाय. आर एक्स म्हणजेच काय आर कॉस थिटा म्हणतो. आर वाय म्हणजेच काय आर साइन थिटा म्हणतो. मी जर विचारलं हे काय आर एक्स आहे, हे काय तुमचा आर वाय, काय माहिती तुम्हाला? अपोजिट आणि ऍडजस्टंट माहिती. अपोजिट आणि ऍडजस्टंट माहिती. अपोजिट आणि ऍडजस्टंट जर माहित असेल तर तुम्ही कसं काढणार? तुम्ही कसं काढणार? टॅन यूज करायला ना. टॅन म्हणजे काय असतो? अपोजिट आणि ऍडजस्टंट असतो. टॅन काय थिटा. टॅन थिटा कसं येणार आहे? आर एक्स अपॉन आर वाय. नाही कळालं? मी टॅन थिटा मध्ये काढलं. आता तुम्हाला मी आर पण काढायला शिकवलं ना. आर पण इथं हे आर आहे ना, हे आर आहे का नाही? कसं काढायचं हे पण माहिती झालं आपल्याला. मग तुम्ही जर म्हटलं साइन थिटा काढायचं तर कसं काढणार? साइन थिटा काढायचं. साइन थिटा काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय आर एक्स आहे आणि हायपोटेनस काय आर. चला पुढचं कॉस थिटा. कॉस थिटा मध्ये काय ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. आर वाय अपॉन आर. काय डाऊट आहे? समजलं? आता हे झालं माझं फक्त 2D डायग्राम मध्ये झालं. इकॉनॉमिक क्वेश्चन मध्ये झालं, 2D डायग्राम मध्ये झालं. जर मला कशामध्ये दिलंय 3D डायग्राम मध्ये दिला तर 3D डायग्राम साठी आपल्याला डायरेक्टली लक्षात ठेवायचंय. डायरेक्टली लक्षात ठेवायचंय काय आपला साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाचं लक्षात ठेवायचंय. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा किती असतो? 1. फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. अल्फा कोणाचं? नंतर एक साइनचा पण येतो. साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू काय 2. किती येतो? 2. ही फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉस स्क्वेअर सोबत काय येतो? 1. अल्फा काय? अल्फा आहे अँगल मेड बाय एक्स एक्सिस. अँगल मेड बाय एक्स एक्सिस. बीटा काय? अँगल मेड बाय वाय एक्सिस. आणि झेड म्हटलं तर सॉरी काय गॅमा. अँगल मेड बाय आतापर्यंत आपण किती बघत होतो? 2च ना, एक्स आणि वाय. आता एक्स्ट्रा कोण आला? गॅमाला झेड आला. आणि तुम्हाला माहितीये 2 असताना रिझल्टंट कसं काढायचं, 3 असताना रिझल्टंट कसं काढायचं. आता इथं रिझल्टंट काढायची वेळ आली तर तुम्ही काय यूज करणार? तुम्ही काय यूज करणार? कायच करणार तुम्ही बघ असं बघ. कॉस अल्फा म्हटलं म्हणजे कोणता ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस सोबत बनवणार आहे. कॉस बीटा म्हटलं आणि दुसरं काय कॉस गॅमा. ठीक आहे. कॉस अल्फा म्हटलं. कॉस अल्फा म्हणजे काय? एक्स आहे म्हणजेच काय होऊन जाईल आर एक्स अपॉन आर. इथं काय होणार आहे? आर वाय अपॉन आर. इथं काय होऊन जाईल? आर झेड अपॉन आर. काय डाऊट आहे? समजलं? मग मला कॉस गॅमा पण काढता येईल, त्याचा स्क्वेअर करणे. कॉस बीटा पण काढता येईल, त्याचा स्क्वेअर करणे. कॉस गॅमा पण काढता येईल, त्याचा स्क्वेअर करणे. साइन जर विचारलं तर काय लिहिणार? उलट लिहिणार आहे. जिथं एक्स लिहिलं तिथं वाय लिहिणार. समजलं का? काय डाऊट आहे? पण मी जर म्हटलं तुम्हाला डायरेक्शन कोण प्रोव्हाइड करतं? जसं आपण रिझल्टंट काढलं ना, आपण काय काढलं? रिझल्टंट काढलं. आपल्याला विचारलं डायरेक्शन कोण देतं? डायरेक्शन कोण देतं? टॅन. डायरेक्शनचं काम कोण करतं? टॅन. जास्त आपण सर्वात जास्त काय यूज करतो? टॅन. डायरेक्शन जर मला फाइंड आउट करायचं असेल कोणत्या 2 वेक्टरचं तर मी काय यूज करणार आहे? टॅनचा यूज करणार आहे. डायरेक्शन साठी कोण आहे? टॅन आहे. लक्षात असू दे. डायरेक्शन साठी कोण आहे? टॅन. रिझल्टंट साठी कोण आहे? अंडर रूट मधला कोएफिशिएंटची स्क्वेअरची ऍडिशन. बरोबर की नाही? कोएफिशिएंटची काय केली आपण? ऍडिशन केली. आर एक्स प्लस आर वाय प्लस आर झेड स्क्वेअर कोएफिशिएंटच्या स्क्वेअरची ऍडिशन केली. कोणासाठी? मॅग्निट्यूड काढण्यासाठी. डायरेक्शन काढण्यासाठी काय यूज करतो मी? डायरेक्ट टॅन. हे 2 गोष्टी तुम्हाला आठवलं पाहिजे कारण की फिजिक्स मध्ये आपल्याला रिझल्टंट आणि डायरेक्शन काढण्याची गरज पडते. तर तुम्हाला रिझल्टंट कसं काढलं जातं ते पण कळालं आणि डायरेक्शन कसं काढलं जातं ते पण कळालं. ठीक आहे.